के हा? अरे हे काय, आपण तर हॉस्पिटलला जाणार होतो, ते पण पुण्यात. मग इथे अरे हॉस्पिटलपेक्षा इथे याची इमर्जन्सी जास्त होती. म्हणजे समोर बघ. फोटोग्राफर? फक्त फोटोग्राफर नाही, माझा पर्सनल फोटोग्राफर. आणि आता तो इथे तुझ्या बरोबर काम करणार आहे. स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते. कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते. तुम्हाला माझ्यासोबत काम करायला आवडेल ना? तुझं माझं जमते जमते. तुझं माझं जमते. तुझं माझं जमते जमते. तुझं माझं जमते जमते. आता दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळेल. केकू, खरंच थँक्यू. केवढं केलं माझ्यासाठी, म्हणजे या दोघांसाठी. थँक्यू केकू. काय झालं, तुम्ही उत्तर नाही दिलं? आवडेल ना तुम्हाला माझ्यासोबत काम करायला? ऍक्च्युली मला तुमच्यासोबत काम करायला आवडलं असतं, पण मी घरी खरं सांगून नाही आलोय. माझ्या आईला इथे येण्याचं भलतंच कारण सांगण्यात आलं. अश्विनी, माझ्या आईनं आपल्या मैत्रीला होकार दिलाय. त्या दिवशी तर तिने स्वतः मला तुमच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. तर तिने एवढा विश्वास आपल्यावर, आपल्या मैत्रीवर ठेवलाय, तर आपण तो विश्वास टिकवायला हवा ना. बरोबर आहे तुमचं. तुमच्या आईने एवढा विश्वास ठेवलाय तर तो टिकवायलाच पाहिजे. तुम्ही छान काम करालच. ऑल द बेस्ट. आणि हो, काही लागलं तर मला जरूर फोन करा. बाय. अरे बाबो, आता निघाला. अरे केकू, बघतोयस काय? जा थांबव त्याला. हा जर गेला ना तर माझ्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल बघ. हा हा, थांबवतो थांबवतो. शुभंकर, काय झालं आशू? काय बोला शुभू? मम्मी, अरे शुभंकर, काय झालं? का निघाला तू? के मी खोटं बोलून इथे आलोय. अरे ज्या घरात साधा टीव्ही सुद्धा बघितला जात नाही, त्या घरातला मुलगा शूटिंगसाठी आलाय. हे आईला कळलं तर? अरे फोन नाही कळणार. आपण घेऊ ना काळजी तशी. के अरे प्रश्न काळजीचा नाहीये, खोटं बोलण्याचा आहे. अरे बाईंना तू जर खरं सांगितलं असतं की मी शूटिंगला चाललोय, तर तुला पाठवलं असतं का? सांग ना. अरे पण तुला अशी कामं घ्यायला कोणी सांगितलं? अरे पापी पेट का सवाल है भाई. अरे 4 पैसे भेटतात असे कामं करून मला. कमवून कमवून जर ह्या वयात माझं लग्न झालं ना, तर माझे बायका पोरं तुला आशीर्वाद देतील रे. हे शुभंकर, प्लीज प्लीज थोडा दिवस. अरे मी बाहेर ऑर्डरला गेलो ना की तू इथं फोटोग्राफी कर ना.
मी तुला बाहेर ऑर्डरला पाठवलं असतं, पण तुला जर तिथं कोणी ओळखलं तर उगाच तुला प्रॉब्लेम नको ना. आणि मी इथे आलो हे कोणाला कळलं तर? अरे नगरकराच्या अख्ख्या खानदानात कोणाला संशय येणार नाही की तू इथं शूटिंगच्या कामासाठी आलाय म्हणून. चला, लसूण सोलून झालाय माझा. आता मस्त आपण फोडणीला टाकूयात. कविता, काय झालं ओरडायला? अगं सुरी फिरवली असतील बोटावरनं आत्ता. लक्ष कुठे आहे तुझं? मंदार, काहीतरी गोंधळ आहे रे. अगं गोंधळ कसला? सगळी मस्त तयारी झालीये, आता फक्त फोडणी घातली की झालं. इथली फोडणी महत्वाची नाहीये रे. घरात काय शिस्त आहे ना ते बघायला हवं. तो के शुभंकरला घेऊन पुण्याच्या हॉस्पिटलला गेलाय त्याच्या काकांची देखभाल करायला. हो ना, बिचारे काका खूप सिरियस आहेत का ग ते? काकांचं माहिती नाही, पण प्रकरण नक्कीच सिरियस दिसतंय. काहीतरी गोंधळ नक्की आहे. दोघं जण हॉस्पिटललाच गेलेत की आणखी कुठे? अगं आणखी कुठे जाणार आहेत ते? त्याचाच तर विचार करतीये. कविता, अगं आई अहो, किती धूर येतोय, काय केलंयस? आई ते फोडणीत तेल जरा जास्त पडलं दिसतंय. अगं मग थोडस पाणी घाल ना, आणि जरा सांभाळून. हो आई. आई, शुभंकरचा काही फोन आलेला का? नाही आला अजून. कदाचित तू पोहोचला नसेल अजून पुण्याला. आई, मी करून बघू का फोन? नको ग, किती काळजी करतेस सगळ्यांची. थोरली सून आहे ना आई मी, एवढं तर करायलाच हवं. काय मंदार? हो हो हो, त्याशिवाय कळणार कसं शुभंकर कुठे आहे ते? अगं त्याचा नाही आला ना फोन तर मी करीन त्याला फोन. तुमचं चालू दे. आणि आईचा फोन आला तर काय सांगू? अरे आपण सांगू ना काहीतरी. पण शुभंकर प्लीज प्लीज तू जाऊ नको यार. एक नाही या. शुभंकर, तुला कॅमेरा हातात धरायला कोणी शिकवलं? तू. पण त्याचा इथे काय संबंध? मग मला आज गुरुदक्षिणा पाहिजे. काय गुरुदक्षिणा? हा, गुरुदक्षिणा. के तू हवं तर ना माझा अंगठा कापून घे, ते चालेल, पण इथे राहायला नको सांगूस. अरे शुभंकर, त्या अश्विनीला बघ बघ जरा, तू इथं आला म्हणून किती आनंदात येते. आशू, तू काळजी करू नकोस. अशा अनोळखी ठिकाणी हा तुला एकटीला सोडून नाही जाणार. कधी एकटी राहिली नसेल रे ती, तेही अशा वातावरणात. अरे कोण आहे तिचं इथं? हा सांग ना. के पम्मी जी आहेत, झेंडू आहे, आणि तू पण आहेस ना. शुभंकर, तू इथं असला की बरं वाटेल रे तिला. आमच्या समोर नाही, पण तुझ्या समोर ती तिचं मन मोकळं करेल रे. एकदा विचार कर. आमच्यासाठी नाही, पण तिच्यासाठी. हा, आशू, तो नक्की परत येणार. थांब शुभंकर. अरे मित्राच्या ऑर्डर साठी नाही रे, पण त्या गरीब बिचाऱ्या गोगलगाईसाठी तरी थांब. ओएमजी ओएमजी, आशू, शुभू येतोय तो. झेंडू, चल चल, रन रन. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे
तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती जशी आभाळ धरती जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते. कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुम्ही गेला नाही अजून? मी थांबतोय कारण मला माझ्या मैत्रिणीसोबत काम करायला आवडेल. तुझं माझं जमतंय जमतंय तुझं माझं जमतंय जमतंय. सेलिब्रेशन. कम ऑन गाईज, लवकर या, सगळ्यांनी या, लवकर या. कम ऑन गाईज, कम. पम्मी दी, हे काय? आशू, हा तुझ्या आणि शुभूच्या फ्रेंडशिपचा केक आहे. आता हा केक कट करून तुम्ही तुमच्या फ्रेंडशिपची सुरुवात करायची आहे, हो की नाही केकू? तुम्ही म्हणाल तसं. मग चला आता हा केक कट करूयात. अहो पण नको. आता तुमच्या फ्रेंडशिपची सुरुवात या केक सारखी गोड व्हायला हवी. आणि मैत्री तुमच्या दोघांची आहे की नाही, मग केक सुद्धा तुम्ही दोघं एकत्र कापणार. एक्सक्यूज मी, ये लवकर लवकर, कम फास्ट. शुभू, अरे ये ना. अरे ये रे, ये मित्र ये. असू दे, ठीक आहे. अरे चल ये शुभू. ही सुरी तुम्ही केकवर नाही, शुभूच्या मम्मीच्या इराद्यांवरती फिरवणार आहात. चला चला आता आपण केक कट करूयात. हा, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू आशू शुभू. शुभू आशू, आशू शुभू. काहीतरी गणतय, काहीतरी गणतय. म्हणजे हो काहीतरी गणतय. एक्साइटमेंट मध्ये. बरोबर. हॅपी फ्रेंडवर्सरी टू यू आशू शुभू. हे काय? हे तर पहिल्यांदाच ऐकतोय मी. आत्ताच बनवलंय. तुला आवडलं नाही का? बेकार चांगलाय, एकदम युनिक आहे तुमच्यासारखं. ओके कू. चला केक कट करू. हॅपी फ्रेंडशिप आशू शुभू. आशू शुभू शुभू आशू, आशू शुभू शुभू आशू, आशू शुभू शुभू आशू. आशू शुभू शुभू आशू, आशू शुभू शुभू आशू. अरे असे एकमेकांकडे काय बघताय? केक कापलाय ना, ते एकमेकांना भरवा तरी. चला चला भरवा भरवा.
चला. हॅपी फ्रेंडशिप फॉर याशू. शू. सॉरी, फोन आहे आईचा. एकच मिनिट, मी आलो. स्पॉट दादा, जरा टिश्यू लाना और ये केक सब में बांट देना. हॅलो. बाळ, अरे तू पोचलास ना हॉस्पिटलमध्ये? हो हो आई. काकांची तब्येत कशी आहे? काकांची तब्येत? काका गेले? काय? काका झोपी गेले. ते औषध घेतलं ना त्यांनी, म्हणून. काय झालंय त्यांना? काय झालं त्यांना? हा, छाती. आई, त्यांच्या छातीत दुखतंय. काळजी घ्या रे बाबा त्यांची. आणि तू सुद्धा आराम कर. उद्या तुला कॉलेजला जायचंय ना? हो. आणि कोण कोण आहे तिथे? मी, के आम्ही दोघच. बर, काळजी घे. प्रोडक्शन. येस मॅडम. हाय. हाय. मग माझी व्हॅनिटी कुठे? मागच्या बाजूला आहे मॅडम ते. ओके, थँक्यू. चला, फॉलो मी. आशू, व्हॅनिटी मध्ये गेल्यावर माझे सगळे कॉस्ट्युम्स रेडी ठेव. शूटिंग कधी पण सुरू होईल. मम्मी ते काय असतं? व्हॅनिटी व्हॅन. ती एक AC गाडी असते ज्याच्यामध्ये बसण्याची, झोपण्याची सगळी व्यवस्था असते. अगदी घरासारखं असतं ते. मम्मी तुमची व्हॅनिटी. मम्मी हीच का ती गाडी? मम्मी ती राजनंदिनी तिथे AC मेकअप रूम मध्ये असणार आणि तुम्ही इथे. आशू, माझे सगळे कॉस्ट्युम्स ते राजनंदिनीच्या मेकअप रूम मध्ये ठेव. राजनंदिनीच्या रूम मध्ये थांबणार? हो. म्हणजे तिच्या रूम मध्ये मी तुझे कपडे ठेवणार? हो, नक्की? ऑफकोर्स. म्हणजे तिच्या रूम मध्ये मी तुझे कपडे ठेवणार? हो, नक्की? ऑफकोर्स. मम्मी असेल ती राजनंदिनी, पण मी पण पम्मी आहे. PUMMY, पम्मी. तयाला स्पॉट बॉय.
Thank